नमस्कार. आता खूप दिवसापासून चर्चा चाललेली आहे की पासपोर्ट हा नागरिकतेचं प्रमाणपत्र म्हणून वापरता येणार नाही. पण हे तर खूप वर्षापासून हा नियम आहे, तो कोणाला माहीत नसावा. तो आता कोर्टाने पुन्हा एका केसमध्ये सांगितलं, त्याला लोकांच्या लक्षात आलं, त्याच्यावर मग चर्चा चालू झाली. दलाई लामा हे तिब्बतीयन आहे. त्यांची नागरिकता ही तिब्बतची आहे. पण जेव्हा चीनने त्याच्यावर तिब्बतवर आक्रमण केलं, तेव्हा दलाई लामा तिथून निघून आले आणि त्याने भारताचा आधार घेतला. जसा आता बांगलादेशमधून शेख हसीना आपल्या देशामध्ये आधार घ्यायला आल्या, तशा आता त्यांना दलाई लामांना त्यांच्या धर्माच्या ह्याच्यामध्ये खूप उपदेशासाठी वगैरे खूप देशात फिरायचं असतं. म्हणून त्यांच्या फिरण्याची सोय म्हणून आपल्या देशातून त्यांना पासपोर्ट दिला गेला. उद्या जर शेख हसीनाचा तिकडचा पासपोर्ट त्यांनी समजा हे केला आणि त्यांना कुठे फिरायचं असेल तर आपण देऊ त्यांना फिरण्यापुरता. कळलं ना? त्यांना पासपोर्ट हा नागरिकतेचा कागदपत्र नाही. तर नागरिकतेचे कागदपत्र काय आहेत हे आपण आता बघूया. भारतीय नागरिकतेचं प्रमाणपत्र ज्यांचा जन्म 26 जानेवारी 1950 किंवा त्याच्यानंतर भारतामध्ये झाला आणि त्यांचे पालक भारतीय आहेत, म्हणजे आता पहिल्यांदा चालत होतं एक जण भारतीय आहे, तर आता तसं नाही आहे. दोघंही आई वडील दोघंही भारतीय असतात, अशांच्या मुलांना प्रमाणपत्र मिळतं. पण काही विदेशी लोकांना पण कधी मिळतं की त्यांनी त्याच्यासाठी अप्लाय करावं लागतं. आणि जसं पाकिस्तानी सिंगर अदनान स्वामी, पाकिस्तानी सिंगर अदनान स्वामी, सामी आहे त्याचं, पाकिस्तानचा सिंगर, त्याने भारताचं नागरिकत्व घेतलं. तर असं भारताचं नागरिकत्व घेऊ शकतं जेव्हा काही नियम आहेत, त्या नियमाच्या पूर्ण हे पालन करून त्यांनी पाकिस्तानचं नागरिकत्व सोडलं आणि भारताचं स्वीकार केलं. असं त्यांनी हे केल्यानंतर मग ते सरकारच्या हातात आहे की तो अर्ज स्वीकारून त्याला नागरिकत्व देणं. किंवा लग्न करून आली एखादी दुसऱ्या देशातली, तर त्याच्यानंतर तिला किंवा त्याला जर तिकडचं नागरिकत्व स्वीकारायचं असेल तर त्यावेळेला त्यांना लग्न झाल्यानंतर 7 वर्षानंतर मिळू शकतं. अशा पद्धतीने आपण भारताचं नागरिकत्व घेतो. पण जे भारतात त्यांचं मूलच भारताचं आहे, त्यांना हा त्रास होत नाही. पण ज्यांचं मूळ भारतात, म्हणजे किंवा कधी पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या आधी जर ते पाकिस्तानाच्या भागात होते आणि नंतर तिथे राहून नंतर जर त्यांनी आलं तर त्यांना ह्या सगळ्यात सोपस्कार जास्त त्रास होतो घ्यायला. आणि आताही जे पाकिस्तानात आहेत हिंदू वगैरे, त्यांना जर इथे यायचं आहे, हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, सीख, तर तिथे ते पीडित होत आहेत धर्माच्या त्रासाने, तर ते इथलं नागरिकत्वासाठी अप्लाय करू शकतात आणि त्यांना मग नागरिकत्व देता येईल. मुसलमानांना नाही, कारण तिथलं तो देश मुसलमान आहे, त्यामुळे त्याच देशामध्ये त्यांना धार्मिक प्रताडणा होणार नाही. आता अदनान स्वामी इथे आला, तो धार्मिक प्रताडणा नाही, त्याने त्याच्या वेगळ्या कारणाने त्याने नागरिकत्व घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने घेऊ शकतो. आणि तुम्हाला माहीत आहे का, हा एका बाबतीत आपण पाकिस्तानपेक्षा खूप मागे आहोत. पाकिस्तानमध्ये NRC
हा प्रकार आहे आणि तिथे नागरिकांना NRC दिलं जातं आणि आपल्या देशात अजूनही NRC नाही आहे. आपल्याला हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पाहिजे आणि आता त्याच्यासाठी कार्य चाललेलं आहे. आणि तर आपल्याकडे ते NRC होण्यासाठी आपणच नागरिकाने व्यवस्थित माहिती दिली तर नागरिकत्वाचं सर्टिफिकेट मिळायला त्रास होणार नाही. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल आभारी आहे. हां, तुमच्याकडे जे जे कागदपत्र आहेत त्याच्यामधला पासपोर्ट हा एखादा कागदपत्र त्या NRCसाठी उपयोगी असू शकतो, पण फक्त पासपोर्टवर तुम्हाला नॅशनॅलिटी देशाचं मिळत नाही. मग तुम्हाला तुमचा जन्म, तुमच्या पालकांचा जन्म, त्यांनी कधी वोटिंग केलं असेल तर ते वगैरे असे दाखवावं लागतात. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.